हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे मित्रांनो गणेश चतुर्थी। तर प्रत्येकाच्या घरी बाप्पा बसले असतील, तर आमचं देखील बाप्पाचं डेकोरेशन वगैरे झालंय। बॅकग्राऊंडला बघा तुम्ही, आणि मूर्ती देखील घेऊन आलोय आम्ही, इथे ठेवली आहे। अजून मूर्ती स्थापना करायची बाकी आहे। तर म्हटलं चला ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आपला आजचा ब्लॉग म्हणजे मी पूर्ण गणपती घ्यायला गेल्यापासून सर्व म्हणजे डेकोरेशन वगैरे करतानाचं आवरतानाचं सगळं शूट केलं आहे। तर कंटिन्यू व्हिडिओला राहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा लुक माझा असा आहे, बाहेर खूप पाऊस पडतोय त्यामुळे मग भिजतच गेलो आम्ही बाहेर। पावसातच मूर्ती वगैरे घेऊन आलो, त्यामुळे मग थोडासा मेकअप खराब झालाय। ठीक आहे, असो। तर आता पटापट गणपती बाप्पांची स्थापना करूया। गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला देखील गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती आरोग्य आनंद उत्साह भरभराट घेऊन येऊ, तर हीच प्रार्थना। तर ब्लॉगला कंटिन्यू रहा। शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी। तर सर्वात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालेलं असेल, कारण आता गणपती बाप्पा येऊन 4 ते 5 दिवस झाले। आणि मी ही अशी की खूप लेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते। त्याला काही कारणं आहेत, तर त्या संदर्भातला व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सध्या आता आपण बघतोय गणपती बाप्पांचा व्हिडिओ। तर ह्या ज्या व्हिडिओत तुम्हाला मूर्ती दिसत आहे, तर ह्या मूर्ती सेंट्रल जेलमधील कैद्यांनी बनवल्या आहे। आणि मेन म्हणजे ह्या मूर्ती सर्व इको फ्रेंडली आहे, म्हणजेच शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्ती आहेत। तर खूप लवकर ह्या मूर्ती बुक होतात, त्यामुळे मग इथे काय मूर्ती आम्हाला मिळणं पॉसिबल नाही झालं। त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या शॉपला, म्हणजे नाशिक रोडला। तर प्रत्येक वर्षी इथे एका मोकळ्या मैदानामध्ये गणपतीसाठी खूप मोठं स्टॉल लागलेलं असतं आणि मध्ये खूप सर्व शॉप असतात। तर तिथे अशा प्रकारच्या सर्व मूर्त्या आहेत आणि यंदाच्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत ना, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून खरं तर हा व्हिडिओ बनवला। तर यावर्षी छोट्या मूर्त्यांपेक्षा मोठ्या मूर्त्या खूप सुंदर सुरेख बनवलेल्या आहे। कलाकारी देखील छान आहे। तसं बघायला गेलं तर सर्वच मूर्त्या छान असतात, पण यंदा छोट्या मूर्त्यांपेक्षा मोठ्या मूर्त्या खूपच छान आहेत, त्यामुळे मग तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते आहे। तर यापैकीच मी एक मूर्ती घेतली आणि कोणी ओळखलं तर ते मला कमेंटमध्ये कळवायचं आहे व्हिडिओच्या शेवटी। तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे की मी कोणती मूर्ती घेतली आहे, पण तुम्ही देखील ओळखून सांगा। तर अशा प्रकारे खूप छान मूर्त्या आहेत। मूर्तीला छान सजावट, डेकोरेशन, फेटा वगैरे खूप छान मूर्त्या, सुरेख मूर्त्या होत्या। तर ही एक मूर्ती मला खूप छान वाटली, एकदम अशी आत्ताच्या कंडिशनला, म्हणजे आत्ताच्या काळातल्या मुलांच्या हिशोबाने। बालगणेश आहे, तर हातात मोबाईल घेऊन ते सेल्फी काढताय। तर म्हणजे कुठं जनरेशन पोहोचलंय यावरून हे समजतं। तर इथे मूर्त्या वगैरे आम्ही बघितल्या, मूर्ती बुक केल्या, कारण मागच्या वर्षी आम्हाला ऐनवेळी मूर्ती मिळणं खूप मुश्किल झालेलं होतं। त्यामुळे यावर्षी आम्ही 2 ते 4 दिवस आधीच जाऊन मूर्ती बुक करून आलेलो होतो, कारण ऐनवेळेवरती फसगत व्हायला नको। तर आमच्या दुकानावर देखील गणपती बाप्पा बसवले जातात, तर तो व्हिडिओ देखील मी यामध्ये ॲड केलेला आहे। आणि तिथे दरवर्षी भंडारा देखील होतो, तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअरच करणार आहे। तर बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही मोठ्या मूर्त्या किती छान आहेत आणि प्रसन्न वाटतं, मन असं भाळून जातं ह्या मूर्त्या बघितल्यानंतर। आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपण सर्वच जण गणपती बाप्पांच्या आतुरतेने वाट बघत असतो आणि 10 दिवस ते आपल्या घरात विराजमान असतात, तर त्यावेळी घरातलं वातावरण देखील प्रसन्न असतं। तर हा जो व्हिडिओ आहे, तर हा गणपती बाप्पा येण्याच्या 1-2 दिवस आधीचा आहे। तर इथे आम्ही डेकोरेशन करत होतो आणि हे जे फुलं तुम्हाला दिसत आहे लावलेले, तर हे
2-3 वर्षापूर्वीचे फुलं आहे, कारण मी साधं सिंपलच डेकोरेशन करत असते. जागेअभावी मला थोडक्यात आवरायला लागतं आणि प्रत्येक वर्षी मी इथे शोकेसच्या ह्या कप्प्यातच गणपती बाप्पांची स्थापना करत असते. त्यामुळे त्यांच्यासाठी किती काय काय करावं आणि किती काय नाही असं होत असतं. पण ते फुलं मला जरासे डल वाटत होते, म्हणून मग यंदा मी नवीन फुलं आणलेली आणि खूप महागाई झालेली आहे, कारण त्यावेळी मी हेच फुलं 2 रुपयाला आणलेले होते आणि यावर्षी तेच फुल मला 10 रुपयाला विकत घ्यावं लागलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती महागाई झालेली आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कंडिशन बघा, मी खूप जाम आहे, कारण सध्या हेल्थ इश्यू खूप आहे. तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, तर त्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मग मला फारसं काही इंटरेस्ट नव्हता, पण कसं सणासुदीचं आपल्याला पडून राहता येत नाही, झोपून राहता येत नाही आणि असं उदास राहणं मला देखील पटलं नाही. म्हणून मग मी म्हटलं चला डेकोरेशन करता तरी आपला थोडासा मूड जो ऑफ आहे तर तो ठीक होईल, म्हणून मग इथे मी डेकोरेशन करत होते. तर फायनली आमचं डेकोरेशन इथे कंप्लीट होत आलेलं होतं आणि व्हिडिओत तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सर्व डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. कारण सिंपल असं डेकोरेशन आहे, जास्त काही मी इथे केलेलं नाही. पण जेव्हा इथे गणपती बाप्पा बसतात तर त्यावेळी खरं या मखराला शोभा येते, ह्या जागेची शोभा वाढते. तर ह्या डेकोरेशन नंतरचा जो हा व्हिडिओ आहे तर तो आमच्या दुकानावरच्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचा आहे. तिथे माझे मिस्टर 2 वर्षांपासून गणपती बसवत आहे, तर हे तिथलं डेकोरेशन आहे. तिथला बाप्पा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा शक्य झालं तर ह्या व्हिडिओमध्ये देखील मी दाखवणार आहे. तर ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर मिस्टरांसोबत हे त्यांची मित्रमंडळी आहे आणि सोबत ते ढोल पथक म्हणजे ढोल ताशावाले लोक जे आहेत तर ते सोबतच आलेले होते. तर खूप छान थाटामाटात गणपतीला वाजत गाजत आम्ही घेऊन गेलेलो, कारण दुकानावरचा देखील गणपती होता आणि आमचा घरचा देखील गणपती होता आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्यामुळे मग थोडंसं वातावरण देखील छान झालेलं होतं आणि इथे ह्या वाद्यांच्या आवाजात एकदम प्रसन्न भक्तिमय वाटत होतं. गणपती बाप्पांना असं आनंदात उत्साहात वाजत गाजत नेल्याची एक मजा जी असते ना ती वेगळीच असते आणि हे सुख फक्त वर्षातून एकदाच अनुभवायला मिळतं. तर इथे गणपती बाप्पांचं आगमन होत होतं आणि मिस्टर दुकानावरचा गणपती घेऊन तिकडे जाणार होते आणि मी घरचा गणपती घेऊन घरी येणार होते. तर ते मोठ्या गाडीमध्ये आलेले होते, कारण सर्व त्यांची मित्रमंडळी त्यांच्या 2-3 गाड्या आलेल्या होत्या, कारण खूप सर्व मुलं असतात आनंदाने सहभागी होतात ह्या उत्सवामध्ये. तर इथे गणपती बाप्पांना आता घेऊन जातोय आम्ही घरी. तर फायनली बाप्पांना घरी घेऊन आलोय आणि बाहेर म्हणजे दरवाजामध्ये त्यांचं औक्षण करतोय, कारण पहिल्यापासून आपली जी परंपरा चालत आलेली आहे की बाप्पांना ओवाळायचं आणि मग घरात घ्यायचं. तर इथे मी औक्षण वगैरे करून घेतलं आणि बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे आम्ही भिजतच आलो, कारण पाऊस उघडायचं काही नावच घेईना, कपडे देखील ओले झालेले होते. मग बाप्पांना घरात आणल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग मूर्तीची स्थापना केली. तर जे डेकोरेशन केलेलं होतं ना तर व्हिडिओत तुम्हाला दिसेलच, ते देखील थोडंफार विस्कटून गेलेलं होतं, कारण मुलांकडून आहे ना तो फर्म वगैरे नीट लागलेला नव्हता, त्यामुळे मग तो पडून गेलेला होता. त्यामुळे पुन्हा सर्व डेकोरेशन आम्हाला व्यवस्थित करावं लागलं, त्यात देखील वेळ गेला आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केली. तर इथे बघा व्हिडिओमध्ये डेकोरेशन कसं पडून गेलंय, तर ते नंतर आम्ही सुधरवलं, पुन्हा व्यवस्थित केलं आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी घेतली, कारण एकदा की बाप्पा त्यांच्या जागेवरती विराजमान झाले की 10 दिवस त्यांना हलवता येत नाही. त्यामुळे मग त्यांना जानवं वगैरे किंवा जे हार वगैरे घालायचा आहे तर तो इथे खाली पूजा करत असतानाच घालून घ्यावा लागतो, कारण नंतर हालचाल होते. जेव्हा गणपतींची स्थापना करतो आपण त्यावेळी ती मूर्ती हलवायची नसते, त्यासाठी आधीच ह्या गोष्टी करायच्या असतात. तर इथे बाप्पांचं पूजन वगैरे झालंय, त्यांना हार वगैरे घातलाय, जानवं वगैरे घातलंय आणि त्यानंतर
आपल्या बाप्पा आपल्या मखरामध्ये विराजमान होत आहे, त्यांची स्थापना होते। तर अशा प्रकारे आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी देखील गणपती बाप्पा आलेलेच असतील। तर म्हटलं चला आपला देखील बाप्पा तुमच्यासोबत शेअर करावा। बाप्पाची मूर्ती कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्लॉग आवडला की नाही ते देखील कमेंटमध्ये कळवा। तर नाशिक सिटीमध्ये यावर्षी खूप छान छान असे देखावे सादर करण्यात आलेले आहे आणि ते मी बघायला जाणार आहे। तर शक्य होईल तेवढे देखावे देखील मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये। तर त्यामुळे चॅनलवर कुणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाप्पांची स्थापना झाल्याच्या नंतर आरती वगैरे झाली आणि त्यांचं मेन आवडतं भोजन किंवा आवडता प्रसाद म्हणजे मोदक। तर खूप सर्व प्रकारचे मोदक आणलेले होते आणि घरी देखील मोदक बनवलेले होते। तर असा होता आजचा व्लॉग। खूप तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।